ही रजनी स्पर्धा जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी ही लढत जी प्रेक्षकांच्या माहितीकरिता आणि 3 षटकांचा जो सामना जो विशेष करून तुम्ही पाहायला मिळतोय. सागर माळी यांचा देखील आपण गोड आवाज यावर ऐकलात. बीबीपाडा इथून ते बिलॉंग करतात आणि त्यांची अगदी वाणी या स्पर्धेकरिता जी आपल्याला पाहायला मिळाली. डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमाने जे श्रोतेगण जॉईन झालेत त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत. सागरमाई कोलांडे येथून बिलॉंग करत आहेत आणि अर्थातच कामनचा तो विभाग आहे, पोमनचा तो विभाग आहे. रुंश 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा संघ बॅटिंग करतोय. रुपेश मोरे करता ऑपॉर्च्युनिटी असेल, लगातार 3 षटकांकरता 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिलाच बॉल पडलाय गोलंदाजाचा, पहिला चेंडू डॉट टाकलाय. सुरुवात केली आहे डॉटने, विशाल या गोलंदाजाने. हा डॉट बॉल चांगली सुरुवात आहे आणि योग्य त्या पद्धतीचं मोमेंटम हवं असेल तर या मॅचमध्ये तुम्हाला त्या पद्धतीने अगदी कामगिरी करावी लागणार आहे. दोन्ही संघ डेफिनेटली क्वार्टर फायनल 1 आणि क्वार्टर फायनल 2 मध्ये खेळून इथपर्यंत पोहोचलेत. आता या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाकरिता मात्र ही लढत जी मैदानावर आपण पाहताय. खोलवर लाईन जरूर होती, परिपूर्ण अगदी अपिश खेळण्याचा प्रयत्न, बरोबर बुंद्यात हा चेंडू हाताळला. लेग स्टंप केलं जाईल डिस्ट्रॉय. काय लेंथ आहे पा, ज्याच गोष्टीची मी उल्लेख नाही केली की पहिला चेंडू चांगल्या लेंथवर हाताळला संदीप सर आणि हा दुसरा चेंडू पा हलकीशी लेंथ थोडीशी आतमध्ये वळाली आणि बरोबर आपण पाहताय यॉर्कर आणि थेट जाऊन आदळला लेग स्टिकवर. कधी कधी सेमीफायनलच्या मॅच मधून पराभव हाती आल्यानंतर आणखीन ऊर्जा ही वाढत असते खेळाडूंची. जेव्हा चालत नसतं कोणतं शस्त्र आणि अस्त्र तेव्हा वापरलं जातं हे ब्रह्मास्त्र. अगदी योग्य निर्णय घेतला यॉर्करचा आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला बॅटर दीपेश या बॅटरचा. म्हणजेच 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही आहे ती 0 धाबा. धाबा बनवण्याकरता प्रयास तर करतात बॅटर, धाबा होताना दिसत नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी डवला उतरलाय. गोलंदाज तयार, पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू रवी डवला यांनी दाखवून दिलंय, पाठवलं स्ट्रेट लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. हवाई सफर होते सफल, मिळतील धाबा 6 षटकार. चांगलं कनेक्शन बनलं, फ्रंट लाईनवर आले आणि तिथूनच अगदी आपण पाहताय काय जबरदस्त रीड केलं. क्विकली ॲम ॲक्शन यावेळेस पाहताय गोलंदाजाच्या आणि तितकाच खडपूर समाचार. फ्रंट फुटवरच अगदी फ्रंट ड्रायव्हिंग आणि लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा महत्वाचा मोठा प्रहार. 6 धावेने धावसंख्येला झाली सुरुवात. डाऊन दिले की लेंथ आहे पण अगदी वैभव धूम वळत आहेत. व्हाईटचा इशारा आलाय, एक अतिरिक्त दाबी स्कोर कार्डवर मिळणार आहे. पाय इथे अगदी आपण म्हणू शकाल संदीप सर जरी सुद्धा 4थ्या-5व्या क्रमांकाची लढत असली ना तरी देखील एक चांगल्या माइंडसेटने खेळतात इथून दोन्ही फलंदाज आणि जिथून आल्या एक षटकार आणि तदनंतर डाऊन दिले व्हाईटचा इशारा. इम्पॅक्ट इन लाईन, कारण याआधी बक्षीस लावलं होतं सुदेश डायमंड, परंतु उल्लेख करायचा राहून गेला होता. मधल्या यष्टीवर जाणारा चेंडू होता आणि त्रिफळाची होऊ शकला असता बॅटर. पायचीची अपील केली, लगेचच अपील पंचाने उचलून. विकेट जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना ही दुधारी तलवार आहे. एकतर धावा देखील जाऊ शकतात आणि विकेट मिळण्याचे चान्सेस ते देखील अधिक आहेत संदीप सर आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी. परंतु मॅच्युरिटी फार महत्वाची, त्या लाईनवर आणि त्या लेंथवर कंट्रोल ठेवणं हे तितकंच महत्वाचं होतं. यस्ट्यांच्या मधोमध सापडले. हा दुसरा धक्का जवळजवळ मिळवलाय विशालने. आता नव्याने बॅटर मैदानावर अनिकेत भोमटे. अनिकेत भोमटे स्ट्रायकिंग कडे असेल. कोवट टपाच्या चेंडूला काढायचं होतं खोदून. आता इम्पॅक्ट इन लाईन, पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखीन एक धक्का दिला जातोय. फलंदाजी करणाऱ्या रुंश 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला विकेटचं पतन झालंय. धक्क्या मागून धक्का, दे धक्का, तू चल मै आया अशी स्थिती आपल्याला जाणवतोय. आणि काय गोलंदाजी होते. जणू काही अगोदरच्या चेंडूची हायलाइट पाहतो की काय. पाही लेंथ खोलवर लेंथ हाताळली आणि बरोबर आपण पाहू शकाल की टो क्रशर यॉर्कर आणि थेट जाऊन आदळला अगदी मागच्या पायावर आणि लेग बिफोर द विकेट. बॅक टू बॅक धक्के बसत असताना आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विशाल या मॅच मध्ये. थोडीशी विशाल कामगिरी त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमाने दर्शवत असताना 7 अंकांवर जवळजवळ 3 धक्के. जी सुरुवात हवी होती ना विशेष करून एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला ती सुरुवात मिळाली नाहीये संदीप सर आणि जवळजवळ 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. विकेट हॅट्रिक काय संपन्न होईल परंतु इम्पॅक्ट थोडंसं यस्ट्या सोडून जाणार आणि धाव घेण्याकरिता 4 झाले. धावत पळत सुटले. थोडासा सुटकेचा निश्वास देखील असेल. लेग बाईचा इशारा आलाय वैभव धूम कडनं. लेग बाईचा इशारा, अतिरिक्त धावेचा सहारा, धावगती आहे 8 रन्स ऑन कार्ड. यस, पहिले षटक या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 8 धावा. आता आदेशजी आपलं भवितव्य हे त्या फलंदाजावर अवलंबून आहे, कारण त्या फलंदाजाने जर लगातार 3 षटकार ठोकले
तर सुदेश डायमंड यांच्याकडून कॉमेंटेटर करता 500 रुपये मिळतील. डेफिनेटली काहीतरी आगळं वेगळं आहे या स्पर्धेच्या माध्यमानं जे पुन्हा एकदा ऐकायला मिळालंय. फलंदाज जर 3 षटकार ठोकेल तर प्रथमतः जसं माझ्या तरी काना झालंय की समालोचकांना अगदी ते कॅश प्राइज मिळणार आहे. म्हणून फलंदाजांना आता ती ऊर्जा इथून द्यावी लागणार आहे संदीप सर, असंच मी तर म्हणेन. 8 या अंकांवर धावफलक आहे. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता आता तुलसीराम सांबरे या गोलंदाजाला आपण पाहत आहे. अपिश खेळलाय, चांगल्या पद्धतीचं कनेक्शन आहे. काय महिला मोठा प्रहार, डेफिनेटली यस. मिड विकेटला क्लिअर करणारा, लपेटलं या स्ट्रोकला आणि सरळ भ्रमंती धाडली. हवाई सफरवर हा चेंडू, मिळतील धावा 6. या वेळेला आता रुपेश मोरे हा बॅटर आपल्याला बघायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं रूप भावेशने दाखवलंय. भावेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तुळशीराम सांबरे त्याला सांगितलं जरा थांब रे, आम्हाला सुद्धा चेंडू कसा पडतो त्याची वाट बघायची आहे आणि त्याच्यानंतर वाट लावायची आहे. षटकार मिळालाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फुलताना दुसरं धाबा झाल्या आहेत त्या 14 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करायची गरज होती काय, कारण सरळ बॅटने जर धाबा येत असतील तर हे चुकीची पद्धत मला वाटली इथे. हा डॉट बॉल गेलाय, दबाव वाढवलाय या चेंडूनंतर. थोडीशी मोकळीकपणे खेळण्याचा मानस जरूर आहे इथून भावेश खेळणं, परंतु बीट होत असताना सरबाटने धाबा जरूर बनतायत. हा फटका थोडासा हवेमध्ये. फाईन लीगचा क्षेत्ररक्षक आता इंटरेस्ट आहे काय, जजमेंट झालं होतं परंतु हातात अगदी झेला निसटला आणि आता जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फील्ड करेल, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने टीम एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाची धावसंख्या 16 या अंकांवर. पहा संदीप सर, एक षटकार आला होता, स्विचिटचा फटका खेळला. यावेळेस संधी होती, संधी गमावली, परंतु धाबा हव्यात आणि त्या धाबा बनायला सुरुवात झाली. 3 चेंडू या षटकामध्ये अजूनही शिल्लक आहे. 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे जो फलंदाज येतो तो मोठे पटके खेळण्याचाच इरादा त्या ठिकाणी दाखवतो. धावसंख्या 16 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. डाऊन द लेग, 1 धाव तर मिळेल, परंतु हा चेंडू डावी एसटीच्या वरून जाणारा दिसला, त्यामुळे लेग बाईचा इशारा. पायावर चेंडू आदळला होता, इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता. 1 अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा झाल्या तर 17 धाबा. मला वाटतं की 30च्या आसपास जर गेला ना तर एक चांगला बॅटल आपल्या प्रेक्षकांकरता पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण नेहमीच म्हणतो ना, पाने के लिए बहुत कुछ लेकिन खोने के लिए कुछ काफी. म्हणून या मॅच मध्ये 3 षटकांचा सामना आहे. लवकरात लवकर तुम्हाला तुमचा बेस खेळा दाखवावा लागणार आहे. ज्या पद्धतीचा तुम्ही उल्लेख केला की 30 पर्यंत पोहोचणं, परंतु हा 30 धावा तितक्या सेफ असतील का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणून अधिकाधिक जाण्याचा यावेळेस मानस असायला हवा. 18 धावा आतापर्यंत आहेत स्कोर कार्डवर आणि शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक आहे. तुलसीरामने चांगल्या पद्धतीने हे षटक हाताळले. एक षटकार आल्यानंतर योग्य त्या पद्धतीने परिवर्तन जे विशेष करून पाहायला मिळालं. चांगला दबाव टाकला या षटकामध्ये तुळशीराम सांबरेने. पुढचा बॉल कोळवा टप्प्याचा चेंडू आहे. या चेंडूला काढलं खोदून आणि क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. असं वाटलं होतं की षटकार होईल, झेल टिपला, विकेटचं पतन झालंय. 2 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा जर आपण बघितल्या तर धाबा थांबवलेत आणि धाबा आहेत त्या 9च्या सरासरीने 18 धाबा. 18 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 18 बनल्यात आदितजी. या षटकामध्ये सर्व काही गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने पाहिला संदीप सर, की मोठे स्ट्रोक जरूर खेळायचे आहेत, परंतु गोलंदाजाने त्याची लाईन सोडली नाही. म्हणून म्हटलं की विकेट टू विकेट जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना ही दुधारी तलवार आहे. या तलवारीने तुम्ही अगदी कुठेतरी हतबल देखील होऊ शकता आणि तुमचा माइंडसेट हा अधिक उंच देखील होऊ शकतो आणि तीच गोष्ट पाहायला मिळाली. हा फटका अगदी फसला, हवेमध्ये अधिकच उंच गेला होता. क्वचितच मार्जिन ऑफ इरर राहिलं असावं सीमारेषा लगत आणि अतिशय चांगला झेल जो यावेळेस कन्वर्ट झाला. 18 या अंकांवर 4 धक्के. शेवटचं अंतिम षटक जे हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. उदय गोंड. सुरुवात होईल उर्ध विकेटने. कनेक्शन तर प्रॉपरली जुळलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने हवेमध्ये उंच झेप घेतली आणि वाईडिश कावकन सीमारेषा लगत पकडले जातील. जवळ जवळ अर्धा संघ हा तंबूच्या आश्रयाला झालाय रवाना. धक्का क्रमांक 5वा, गडीबाद. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर धावा जर आपण बघितल्या तर त्या आहेत 18 धावा. मोठे पटका खेळण्याचा इरादा बॅटर रुपेश मोरेचा आपण पाहिलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगला झेल टिपलाय. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. आजची ही शेवटची रजनी आहे आणि या शेवटच्या रजनीमध्ये अफाट गर्दी आमच्या लाडक्या प्रेक्षकांची.
कारण प्रेक्षक म्हणजेच आपल्या स्पर्धेचे रक्षक. जितकी मोठी संख्या प्रेक्षकांची तितकीच चर्चा त्या स्पर्धेची होत असतात. आता ओळूया नवीन बॅटर कोण असेल, कारण 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 5 चेंडूंमध्ये धाबा किती येतील प्रतीक्षेत आहेत आमचे प्रेक्षक राजे. आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी बी आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटी करता आलाय. ऑफ स्टंपर सफल झालाय, चेंडूला उडवले हवेत. हा बाई सफर आता सफल होईल असं वाटतंय. क्षेत्ररक्षकाने जेल ड्रॉप केलाय. फलस्वरूप दुसरी धाव घेताना या ठिकाणी परत जावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन झालंय. धाव संख्या धावफलकावर 6 गडी बाद. 19 वर 6. हा मोठ्या फटक्यांचा प्रयत्न जरूर होतो या ठिकाणी, परंतु मी तर म्हणेन की जवळजवळ मध्यरात्र आणि 11 वाजायच्या सुमारास आहेत. म्हणजे जितके अधिक फटके तुम्ही अधिक उंच खेळाल ना, ते डिस्टन्स गाठणार नाहीये. थोडंसं फ्लॅट खेळावं लागेल संदीप सर, आणि म्हणूनच आतापर्यंत जे 2 फटके फसले ना, त्यामागचं हेच कारण आहे. अधिक उंच गेले, ते डिस्टन्स गाठू शकले नाहीत आणि जवळजवळ धावचीच्या रूपाने दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागतं. 19 या अंकांवर बसलेला हा 6वा धक्का जवळजवळ आपण पाहताय. म्हणजेच कंटिन्युअसली विकेट गेलेत, कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड झाली नाही आणि 18 चेंडूंच्या या खेळामध्ये मात्र या इनिंगमध्ये 6 गडी बाद झालेत. सुरुवात तर चांगली केली होती, त्याच्यानंतर लगातार विकेट्स पडल्यात आणि हे मोठं नुकसान रुंश 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचं झालेलं दिसतं. आता चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये थांबलाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाजाची. टिचून मारा ठासून सांगतोय की बॅटरला मी जास्त धाबा देणार नाही. हा डॉट बॉल आलाय. 19 धाबा 6 गडी बाद. आणि जितके अधिक तुम्ही डॉट बॉल खेळताना संघाच्या अडचणीमध्ये तितकीच मोठी वाढ होत असते आणि तीच वाढ यावेळेस या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. जास्तीत जास्त डॉट बॉल आहेत. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला जातोय. मिड ऑन क्षेत्रातनं चेंडू निघून येईल. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूच्या हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचते एकंदरीत 20 या अंकांवर. 20 धाबा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेलेत आणि उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूकडे आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्ट्रोक अटेम्प्ट करावे लागतील जर एक कॉन्फिडन्स युक्त टोटल स्कोर कार्डवर द्यायचे असेल. नुकताच उल्लेख झाला होता की 30 धावसंख्येपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. आता मात्र हे महत्व हे थोडंसं कमी होत असताना या मॅचमध्ये पुढचा बॉल गोलंदाजाने टाकलाय. आडवा बॅटचा वापर केला बॅटरने. आता शतरक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. नगरसेविका चषक आलाय हा शानदार दिमागदार चौकार. पहा आतापर्यंत फलंदाज तर प्रयत्न करत होते, तर क्षेत्ररक्षकाने देखील म्हटलं की धाबा होत नाही, या मी मदत करतोय आणि इथून अगदी थोडेसे ओव्हररन झाले. वाईट इच कावकोना सीमारेषा लगत ओव्हररन होत असताना चेंडूने केला ओव्हरटेक आणि सरळ बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून गेला 4 धाब्यांकरिता. या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर. लास्ट बॉल टॉप एज चुडाला गेला आणि यष्टिरक्षक फ्रेम मध्ये येत असताना झेल होईल कन्वर्ट. म्हणजे जाता जाता देखील विकेट मिळाले. पहा या इनिंगची सुरुवात ती विकेटने झाली आणि या इनिंगचा जो अंजाम आहे ना संदीप सर, तो देखील विकेटने झालाय. 24 धाबा पूर्वार्धाच्या खेळामध्ये आणि 1 ते 25 धावसंख्येचा अगदी पाठलाग तो करावा लागेल टीम चिंतामणी उमेला पाटा या संघाला. कशा पद्धतीने इनिंगचा अगदी लेखाजोखा आपण पाहताय, कशी सुरुवात व्हायला पाहिजे होती, जी सुरुवात झाली नाही विशेष करून, आणि जे सलामीवीर होते ना त्यांनी निराश केलं संदीप सर पुन्हा एकदा. यस, सलामीवीरांनी तर निराश केलेलं होतं. 25 धाबा ह्या डिपेंड सुद्धा केल्या जाऊ शकतात. 24 झालेत, 25 बनवणं कठीण आहे असं मला वाटतं. कारण आतापर्यंतचा या स्पर्धेमधील प्रवास खूप चांगला झालाय. आत्मविश्वासाने चांगली खेळी एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स टीम वाकीपाडाची झालंय. सध्या रुंश 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा असं नाव या संघाचं आपल्याला बघायला मिळतं. आदरणीय जिग्नेश म्हात्रे नेहमीच एक चांगलं समाजकार्य त्यांचं राहिलं. स्पॉन्सरशिप मिळत असतं या टीमला. 25 धावा ह्या डिपेंड होऊ शकत आहेत. 8च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि त्याकरता चांगले गोलंदाज हे आता फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. धावा छोट्या जरूर आहेत, परंतु लक्ष जर मोठं बनवायचं असेल तर त्या पद्धतीची गोलंदाजी ही तुम्हाला करावी लागणार आहे. स्पर्धेकरिता आपण वळतोय अगदी संदीप सर, ज्या पद्धतीची अगदी तुम्ही पहिल्या दिवसामध्ये देखील जॉईन होते या स्पर्धेमध्ये. सुरुवात अतिशय दमदार झाली. पहा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन जे सातत्याने अगदी एक चांगलं क्रिकेट हाताळण्याकरिता ओळखलं जातं आणि त्यांना देखील ठाऊक होतं की एक चांगल्या पद्धतीच्या मॅचेस आणि त्या देखील रजनी आपल्या
असोसिएशनच्या खेळाडूंना मिळावेत आणि खऱ्या अर्थाने आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ब संघांचं तितकंच कौतुक आहे की त्यांनी हा पुढाकार घेतला. नेहमीच आपण म्हणतो ना की चंद्रावर दुसऱ्यांदा कोण गेले हे कोणाच्या लक्षात नसेल, पहिल्यांदा कोण गेले नील आर्मस्ट्रॉंग कोणीही सांगेल. तसंच कुठलीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर ते धैर्य तुमच्याकडे फार महत्त्वाचं आहे आणि ते धैर्य दाखवलं खऱ्या अर्थाने आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ब या संघाने, म्हणून तितकंच कौतुक आहे. काय म्हणाल संदीप सर? हा, अगदी बरोबर. तो उल्लेख पहिल्या दिवसात सुद्धा केला, आता सुद्धा करतोय, कारण मेहनतीच्या बळावर असा हा इतिहास रचला गेलाय 2026 मध्ये. मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी बी टीमने हा इतिहास रचलाय. प्रथमतःच आदिवासी क्रिकेट जे संघ आहेत, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत आहेत जे खेळाडू आहेत, त्यांना संधी देण्याचं मोठं काम केलं आहे. रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आणि हे आव्हान कठीण होतं, तरीसुद्धा ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणीला मात देऊन त्यांनी हे सक्सेस करून दिलं आहे. म्हणजेच ही जी स्पर्धा आहे ती सफल ठरते असं मला वाटतं. आणि म्हणूनच भगवद्गीतेमध्ये देखील एक सुंदर गोष्ट सांगितलंय प्रभू श्री कृष्णांनी की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं आणि आयुष्यात जर तुम्ही चांगलं काम कराल, चांगलं कर्म कराल, जे तुम्हाला हवंय ते देवाला तुम्हाला द्यावंच लागेल, ही तफावत आहे. म्हणून कष्टेविना फळ नाही आहे. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेने, जिथे 25 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नगरसेविका चषक 2026 अंतिम रजनी. अभय घाटाल प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयांचा कॅश प्राइज. वैशाली वासुदेवजी नानकर विद्यमान यांच्या माध्यमानं लागलं जात आहे. पहा, महिला देखील मागे नाहीये त्या स्पर्धेमध्ये, अगदी ते देखील पाहायला मिळालं आणि त्यांच्या माध्यमानं देखील एक कॅश प्राइज. पहा, कोणी लावला नाही, आम्ही पुढाकार घेऊ आणि त्यांचा हा पुढाकार तितकाच महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर सुदेश डायमंड हे सुद्धा या ठिकाणी पारितोषिक लावत आहेत. फिल्डिंग करणारे टीम जर जिंकली तर त्यांच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बघूया कशा प्रकारची रणनीती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमची. मेहनतीच्याच बळावर ते जिंकू शकतायत. आयुष्यामधील जसा तुम्ही उल्लेख केला की कष्टाचं फळ कधीच वाया जात नाही आणि या जीवनामध्ये एकच असं फळ आहे ज्याला कधीच कीड लागत नाही, ते म्हणजेच कष्टाचं फळ. आता फॉलिंग स्वीपचा फटका खेळला जातोय, चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेग लॉंग लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. आलाय चौकार. चांगलं इम्प्रोव्हायझेशन आहे यावेळेस. थोडीशी लेन जी आहे डाऊन द लेग होते. पाड लाईन, ऑलवेज अ पाड लाईन आणि पनिशमेंट रूपाने खारीज केलं यावेळेस बॅकवर्ड ऑफ फाईन लेग आणि स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि सरळ चेंडू निघून गेला लॉंग लेग पट्ट्या बाहेर. या 4 धावा येत आहेत. चांगलं इम्प्रोव्हायझेशन, बैठकी स्ट्रोक खेळला जातोय आणि लिजी लेंथ होती ना संदीप सर, ती डाऊन द लेग होते आणि परिपूर्ण खडपूर समाचार. 4 धावेने झाली आहे सुरुवात. 4 रन्स ऑन अ कार्ड. या षटकाकडे आपण पाहता इथून रुपेश मोरे चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी जी विशेष करून हाताळणं गरजेची गोष्ट असेल, कारण की लक्ष फार मोठं नाहीये. आगळा वेगळा स्ट्रोक जरूर खेळलाय. थोडंसं अगदी स्विच हिटचा फटका. खेळण्याचा मानस पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. 5 धावा या स्कोर कार्डवर आहेत. लक्ष फार मोठं नाहीये संदीप सर. हे लक्ष तेव्हाच मोठं होईल जेव्हा या मॅच मध्ये तुम्ही विकेटचं कॉलम टिक कराल, जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळाल आणि ते प्रयत्न करण्याकरता रुपेश मोरे हा खेळाडू आलाय. आपण बघतायत रुपेश मोरे एक असा खेळाडू आहे, इमर्जिंग प्लेअर म्हणून सुद्धा JPLच्या त्या पर्वामध्ये मी त्याला पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर हा हिरा अतिशय चांगल्या पद्धतीने चमकताना दिसला. रुपेश मोरे, अडिकेत भोमटे, रवी डवला नामवंत खेळाडू आहेत. भावेश पागी हा सुद्धा चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. आता बघूया पुढचा बॉल. ओव्हरपिच बॉल, चेंडूवर हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये ते करत नाही कोणती चूक. या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय पहिला धक्का. इथे वापसी होऊ शकतं असं मला वाटतं. आता या इनिंग मध्ये एक गोष्ट पाहण्यासारखी आहे, जेव्हा जेव्हा मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न झालेत ना तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षक आलेत आणि पुन्हा एकदा हा फ्लॅटेड स्ट्रोक खेळला होता. या अगोदर मी म्हटलं की अधिकच उंच फटके खेळले जातात त्यामुळे डिस्टन्स गाठत नाही. हा थोडासा फ्लॅटेड होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. स्ट्रोक तर चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकाला अगदी त्या दिशेने गुंगारा देऊ शकले नाहीत आणि एक चांगल्या पद्धतीने जजमेंट कॅच यावेळेस टिपला गेलाय बरोबर सीमारेषा लगत आणि विकेट मिळत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. तन्मय अगदी ज्याच्याकरिता कॅच प्राइज आलं होतं वैशाली वासुदेवजी नानकर झाडणेच्या विद्यमान सरपंच मॅडम आहेत आणि नेहमीच त्या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेट होते ना ह्या गोड व्यक्तिमत्व नेहमीच त्यांना पाठपुरावा करत असतात आणि त्यांचा देखील धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमानं. इथे विकेट मिळतंय, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हा पहिला धक्का 5 या अंकांवर. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर विकास विशाल खरपडे
या फलंदाजाला आपण पाहत आहे. 5 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 3 चेंडूंचा खेळ जो अद्याप झालाय. खोलवर लेंथ आहे, चांगल्या पद्धतीने अगदी ऑन साईडला वळवलं जात आहे. जोपर्यंत फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतील स्कोअर लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट स्कोअर लेग मध्ये फील्ड होईल. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावगती आहे 6 या अंकांवर. स्कोअर मोज ऑन 6. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी जी टू व्हीलर गाडी आहे उजव्या बाजूला त्याचे लाईट्स थोडेसे बंद करा, एक विनंती असेल. मॅचकडे वळतोय आता. स्ट्रायकिंगकडे बॅटर आपण बघतायत अमित घाटा. स्ट्रायकिंगकडे असेल, गोलंदाज तयार भरत. रुपेश तयार आहे. हा चेंडू हवेत आहे. टायमिंग प्रॉपर नव्हतं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये सुटलाय झेल. सहज सोपा झेल यावेळेला अनिकेत याच्या हातामधून निसटलाय. देवा रे देवा, हे नेमकं काय झालं. आणि बरोबर एक धाव तर मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. आणि क्रिकेटचा खेळ पहा की कसा गमतीशीर आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने या अगोदर एक चांगला झेल टिपला होता, यावेळेस अगदी असं वाटलं की हा झेल थोडासा सोपा होता परंतु कठीण बनवला. हेच आहे क्रिकेट. कधी क्रिकेट मात्र तुम्हाला वर घेऊन जाईल आणि तितक्याच वेगाने खाली घेऊन येईल हे आपण सांगू शकणार नाही. आणि झेल जीवनदान मिळालंय. खोलवर लेंथ आहे, गुड डिलिव्हरी, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलाय, सन्मान दिला जातोय. आणि काय गोलंदाजी राहिली. जरी सुद्धा सुरुवात चौकाराने झाली ना संदीप सर, तरी देखील गोलंदाजाने मात्र ते महत्त्व जाणलं या मॅचमध्ये की धावा डिपेंड होऊ शकतात. आणि जसा उल्लेख तुम्ही केला सुरुवातीला की 25 धावा जरी असल्या तरी देखील त्या अवघ्या म्हणून चालायचं नाही. कारण क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलं की कमी धावसंख्या डिपेंड झालाय. आता लक्ष आपण पाहत आहे, इक्वेशन काय म्हणते, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 18ची गरज आहे, म्हणजेच 9च्या अत्यावश्यक सरासरीने पुढे जावं लागेल. तुम्ही अगदी योग्य उल्लेख केला की कधी कधी आपल्याला आपला अहमपणा, गर्विष्ठपणा हा नेहमीच खाली टाकत असतो. क्रिकेटमध्ये कुणीच मोठं नाही आणि इथे योग्य वेळेची वाट प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. जसं म्हणतात ना की एक वेळ अशी येते की आपण जे ठरवतो ते कधीच होत नसतं. म्हणजेच प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोलान मिरवणारं हिरवं पान आणि त्या हिरव्या पानाला सुद्धा रंग बदलल्यानंतर अलगत झाड खाली टाकत असतं. तसंच या ठिकाणी जेव्हा तुमचा खेळ होत नसतं ना तर मग आपोआप तुम्हाला टीमच्या बाहेर फेकलं जातं. म्हणूनच पु ल देशपांडे यांचं देखील एक संदीप सर चांगलं वाक्य आहे की आयुष्यात मनुष्याला ज्या ज्या गोष्टी मनासारख्या जर मिळाल्या असत्या तर आयुष्यात देवाला किंमत आणि या जगण्याला गंमत राहिली नसते. म्हणूनच तुम्हाला तुमच्या कष्टाच्या जोरावर आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावर ते परिश्रम करावे लागतात. तुर्तास सध्या आपण पाहत आहे स्कोअर ऑफ द विकेट खेळला आणि या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये अतिशय दर्जेदार हा स्ट्रोक. 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. स्कोअर मोज ऑन 11. 11 धावा धाव फलकावर या ठिकाणी जमा होत आहेत. सर्व काही व्यवस्थित होतंय. आता ब्रेक दिल्यानंतर गोलंदाजावर आल्या आल्या हल्ला चढवला गेलाय. अनिकेत भोमटे याच्या पहिल्याच बॉलवर चौकार प्राप्त केलाय अमित घाटा या बॅटरने. पुढचा बॉल टाकण्याकरता अनिकेत तयार. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज. हाफ ट्रॅकर रायझिंग सरप्रायझिंग डिलिव्हरी. वाईट करता DRS घेतलाय. अंपायर्स कॉल्स, कारण कोणत्याही टीमला DRS नाही आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. एक आहे. बघूया, आपण चेक करूया. कोणत्याच टीमचं नुकसान नको याकरता चेक केलं जाईलच. आणि खरं तर माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. मग कुणाचाच कुणावर विश्वास नाही राहिला तेव्हा CCTVचा जन्म झाला. इथे बघूया काय निर्णय येतोय. दॅट्स व्हाईट बॉल. तसंच क्रिकेटमध्ये आहे. दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास जेव्हा राहत नाही त्यामुळेच पंचांचा जन्म झाला. आणि मग पंचांवर दोन्ही टीमचा विश्वास उडतोय ना तेव्हाच हा DRSचा जन्म झाला. पंच चांगली कामगिरी करतात नो डाऊट. आज ही जर आपण रजनी बघताय तर 6वी रजनी आहे आणि या 6वी रजनीमध्ये सुद्धा चांगलं काम वैभव धूम, त्याचबरोबर आपण बघितलं तर सुरेंद्र घाटा आणि जयेंद्र वाघे या तिघांचं व्यवस्थित राहिलं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. अनिकेत तयार. सुसीड करायचं होतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. त्यामुळेच एक चौथी धाव मिळेल असं वाटतं. 14
एका धाब्याची मदत मिळाली. पाहूया पंचांचा काही इशारा येतोय. लेग बाईचा इशारा पंच वैभव धूमचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धाब्यानिशी धावफलक पुढे सरकतोय आणि धाबा झाले आहेत त्या 13 धाबा. मॅच चांगला रंगेल असं वाटतं. बॅटल होईल हा. 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. खेचून मारायचं होतं. गुडलेन स्पॉटवर हा चेंडू पहा. अचानकपणे थोडासा हलकासा बाउन्स, खांद्याचा थोडासा जोर जो यूज केला होता अगदी गोलंदाजाने आणि चांगली लाईन. यावेळेस ही लेंथ आपण पहा प्रॉपरली आहे. टप्पा पडल्यानंतर हळूवारपणे थोडासा चेंडू स्किड जरूर झाला आणि बीट होत असताना सरळ चेंडू त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. आता सिच्युएशन आणि इक्वेशन काय म्हणते. येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 12 धावेंची गरज आहे. सरकी शॉट जरूर खेळायचा होता. लाईन बिलॉंग टू द अंपायर. पंच वळतात. वैभव धूम वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव आणि धावगतीची जाऊन पोचले एकंदरीत 14 या अंकांवर. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11ची गरज आहे अजून मॅचला जिंकण्यासाठी. बघूया गोलंदाजाचा पुढचा चेंडू कसा असेल. ओ पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला पडणारे या चेंडूने. गुडलेन स्पॉटवरून अचानकपणे उसळी घेतोय. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. दबाव दडपण वाढवलं जात आहे. आता चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 8 मध्ये पाहिजेत 11. ऑन साईडला चांगल्या पद्धतीचं कनेक्शन आहे. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगचं क्षेत्र आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. दॅट्स अ फ्लॅट अँड इट्स अ फ्युरियस. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन विशालच्या बॅटमधनं. ही लेन पहा. अगोदरच ऑप्शनच्या बाहेर बरेच शपल होते. लेन तशी आतमध्ये वळाली. चांगल्या पद्धतीने अगदी हाय कॉर्डिनेशन, हँड कॉर्डिनेशन, पोझिशन अतिशय अप्रतिम आणि सरळ चेंडू अगदी निघून जाईल स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. 6 धाबे येतील आणि या 6च्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 2-0 20 या अंकांवर. आता 5 धाब्यांची गरज आहे. संदीप सर या षटकाराने या सामन्याची हवा काढली. अगदीच बरोबर म्हणताय आपण. कारण दिशा बदलली जाते. दशा सुद्धा बदलेल असं वाटतं. ऑफ स्टंपर शपथ झाला. चेंडू हवेत आहे. विकेट जाण्याची शक्यता. जेल ड्रॉप. सहज सोपा जेल सुटलाय. फलस्वरूप आणखीन 2 धावा मिळत आहेत. म्हणजेच या ठिकाणी भाग्य सुद्धा आता फलंदाजी करणाऱ्या टीमलाच मिळत असतं. एकच धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 21 धावा. 21 टार्गेट होतं 25. धावसंख्या 21. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. आता असा एक गोलंदाज हवा आहे जो जादुई गोलंदाजी करेल आणि चमत्कार हे टेनिस क्रिकेटमध्ये नाकारले जाऊ शकत नाही. अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही आम्ही प्रत्येकाने ते पाहिलेत आणि निश्चित स्वरूपाने जेव्हा जेव्हा चमत्कार होतात ना तेव्हा तेव्हा आपण नमस्कार करतो आणि त्याच गोष्टीचे उल्लेख ना 2020 ग्रुपचे अध्यक्ष समाज कार्यकर्ते आदरणीय राजेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. जुने जाणते क्रिकेटपट्टू, खूप चांगला काळ टेनिस विश्वामध्ये ज्यांनी गाजवलाय. 2020 ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आहेत राजेश पाटील सरांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरता सुद्धा राहिलं. त्यांना आमची विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. वेलकम वेलकम वेलकम. बघूया आपण मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक होतं आणि शेवटच्या षटकातील पहिलाच बॉल डॉट आलाय. म्हणजेच इथे आता रंग भरण्याचं काम गोलंदाज करू शकतायत. म्हणतात ना की कर्मभूमीच्या ह्या जगामध्ये श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देवाने 2 हात दिलेत. त्या हातांमधील रेषांमध्ये रंग आपल्यालाच भरावे लागतात. काय इथे रंग भरण्याचं काम होईल. प्रयत्न वाळूचे कण रगडीतात तेळही गेले म्हणून या मॅच मध्ये ते प्रयत्न करावे लागतील. होप्स हारायच्या नाहीयेत. लेग ब्रेक होता. हलकाचा चेंडू वळण घेत असताना धाव घेण्याचा मानस. हो हो दैव देत आणि कर्म नेत. आता एक आगळं वेगळं हा मोये मोये मुवमेंट आहे या स्पर्धेचा. हो हातात चेंडू निसटला. काय किमया घडली या मॅच मध्ये आणि नुसता सामना अगदी आपण म्हणू शकाल की फिरला नाही तर फिरवला असंच म्हणावं लागेल. आणि काय मुवमेंट होता हा पहा. आगळा वेगळा मुवमेंट. डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं अगदी ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा इंटरेस्टिंग असेल. टप्पा अगदी चांगल्या पद्धतीने फिरवलं. चेंडू डॉट निघाला होता जरूर. परंतु मी म्हणतो ना की वेळेनुसार आयुष्यात तुम्ही काही मागा. जास्त काही मिळणार आहे आणि कमी देखील मिळणार आहे. पहा एकदा नेम चुकला तदनंतर पुन्हा एकदा ती फेकी करण्याचा प्रयत्न, डायरेक्टली नेम साधण्याचा प्रयत्न केला. तदनंतर हा प्रयत्न देखील बसला. पहा त्या फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला पहा आणि तदनंतर यष्टीरक्षक पाहिलं, नेम धरला. तदनंतर आपण म्हणू शकाल ओहो खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा आणि बोगद्यातून झाला चेंडू पास. नुसता पास नाही तर मी तर म्हणेन टांगा पलटी, घोडे फरार आणि ही मॅच झालेत वन. अभिनंदन.
मॅचची समरी जे आपण पाहत आहे टीम एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाने 24 धावा. असं वाटलं नाही की अशा पद्धतीने चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फिनिश होईल. या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने देखील आपण वळणार आहोत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली, विशाल करपडेने 8 धावा दिल्या आणि फक्त आणि बघा 3 महत्त्वाचे विकेट. तदनंतर उदय गोंडची देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, 6 धावा आणि 2 महत्त्वाचे विकेट. तदनंतर तुळशीराम सांबरे त्यांना देखील आपण पाहिलं, 10 धावा आणि 1 मूल्यवान विकेट, जिथून मॅच्युरिटी दर्शव